नमस्कार. माझं नाव राम महादेव कोळी. मी येरज आदिवासीवाडी येथे राहतो आणि आमच्याकडे उत्पन्न शेती म्हणजे नाचणीवरी जास्त असते. कडधान्य असतं. माळरान आमच्याकडं पानवळ शेती नसल्यामुळे आम्ही माळरानावर नाचणीवरीच पिकवतो आणि नाचणीवरी पिकवली की नंतर आम्ही ती तयार झाली की आम्ही पहिले ती कापून आणतो. 2-3 दिवस उन्हामध्ये सुकवतो. 2-3 दिवस उन्हामध्ये सुकल्यानंतर काठीने दांडक्याने घेऊन आम्ही त्याला झोडतो, बारीक करतो आणि नंतर ती पुन्हा हवेवर धरायला लागते. धरतो आम्ही ती स्वच्छ झाली की पुन्हा 2 दिवस सुकल्यानंतर पुन्हा त्याला आम्ही झोडतो. असे झोडण्यामध्ये 4-5 दिवस जातात. त्याच्यामध्ये मजूर पण मिळत नसतात आणि जो झोडणारा असतात त्याच्या शरीरामध्ये म्हणजे हवेमध्ये आपण श्वास घेताना ते आतमध्ये शरीराला पण त्याच्यामुळं हानिकारक होते. तर त्याच्यामुळं इथली जी पद्धत आहे नाचणीवरी पिकवण्याची ती कमी झाली आणि जर कृषी विभागातून आत्मा योजनेतून आम्हाला नाचणीवरी मळण्याचं जर यंत्र मिळालं तर थोडं उत्पन्न वाढेल. गावामध्ये पण शेजारच्या गावामध्ये पण असं उत्पन्न वाढेल आणि लोक जास्तीत जास्त त्याचा लाभ घेतील. तर जर आम्हाला मिळालं तर उत्पन्न वाढेल. आजूबाजूच्या गावामध्ये लोक जास्त शेती करतील आणि कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न मिळेल. बाजारामध्ये नाचणीला जास्त मागणी आहे आणि नाचणी कोण पिकवत नाही. तर आमचे आदिवासी बांधव हे यंत्र मिळाल्यावर आमचे आदिवासी बांधव जास्त याचं उत्पन्न करतील आणि बाजारातून विकल्यानंतर 4 पैसे प्रत्येकाला मिळतील आणि रोजगारसुद्धा इथल्या इथे मिळेल. आम्हाला मिळणे महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव यांना आम्ही आभारी आहोत.